निमित्तानं खरं तर त्यावेळेस मी यायला पाहिजे होतं तुमच्याकडे मतदान मागायला, पण न येता तुम्ही मतदान दिलं. त्यामुळे तुमच्या समस्या न सांगता करण्याचं खरं तर मला आता माझं कर्तव्य आहे. म्हणजे तुम्हीच मला सांगितलं पाहिजे असं नाही, मला नुसतं कळालं तर ते मी आता केलं पाहिजे. आणि तुमच्या सुखादुःखात मी सदैव आहे आणि राहिलं असो. खरं तर उपस्थित या कार्यक्रमाला आपल्या तुमच्याच गावच्या कन्या आणि जुन्नर तालुक्याच्या माजी सभापती आणि पुणे जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष संगीताई आत्ता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि ज्यांच्यामुळं खरं तर ते खूप फिरले आणि मला मतं मिळाली. लोकांना वाटतं माझ्यामुळं त्यांना मिळाले, पण उलट आहे. खरं आहे, ते घर टू घर फिरले म्हणजे निवडणूक काळात आणि मी खूप कमी फिरलोय. म्हणजे इथं तर मी आलोय पण नाही, बरोबर. तर त्यांच्यामुळं मला मतं पडली आणि तुम्ही सर्वांनी खरं तर मतरूपी आशीर्वाद दिला. असे जयसिंग अण्णा आहेत, पोटे साहेब आहेत, दुर्गुडे साहेब आहेत, सोपानदादा आहेत, सत्यवनाना आहेत, खरं तर दुर्गुडे आजी. आणि मला आत्ताच आल्यावर संगीताईंनी सांगितलं की संतोष नानांच्या भगिनीचं घर इथं तिथं जवळ. ते म्हणले दातानी या, पण आज थोडा उशीर होईल. आणि आमच्या पिंपवंडीच्या विलासदादांच्या कन्या त्या मी त्यांचं ते इथं हे आता मला आल्यावर सांगितलं. मी आलो नसल्यामुळं मला ते कळालं नाही. मी जर आलो असतो तर मला आधीच कळालं असतं. पण असो, खरं तर जरी आलो नाही परंतु मी बऱ्याचशा पिंपरीतल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात आलो. आणि दुसरं जर आपण होतो एक काम करण्याची संधी काय ते म्हणजे मी सदस्य नसल्यामुळे ती मला नव्हती, पण आता तुमच्या मतरूपी आशीर्वादामुळे ती मला मिळालेली आहे. आणि तुम्ही आत्ता जयसिंगांना सांगितलं हा रोडचं तर आपण करूच, पण वैयक्तिक लाभाचे खूप खरं तर योजना असतात. मग ते शेतकऱ्यांसाठी असतं, वैयक्तिक आपल्या कुटुंबांसाठी असतं. संगीताने सांगितलं मग ते खूप असतात. म्हणजे प्रत्येक कुटुंबात त्यात खरं तर ते मिळतात. मी जेवढं कुटुंब असतील एका वर्षात पहिल्या वर्षात काय नाही मिळेल, दुसऱ्या वर्षात असं त्या योजना आहेत. त्यासाठी खरं तर आपण जे काय असेल ज्याला कुणाला गरज असेल, समजा काहींना पोहोचता येत नाही आपल्यापर्यंत, परंतु तुम्ही त्या कोणी पण त्याची जबाबदारी घेऊन ती खरं तर जयसिंगांनापर्यंत पोहोचवा किंवा माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि संगीतांनी सांगितलं आमच्या दोघांचाही फोन नाही लागला तर त्या असं आहे पिंपवणीचं एखादं काम नाही झालं चालेल, पण पिंपरीचं झालं पाहिजे आता त्यांचा हट्ट असतो. कारण शेवटी कुणाला पण कोणत्या महिलेला आपलं माहेरचं म्हणजे माहेरचं आकर्षण असतं किंवा माहेरबद्दल एक प्रेम असतं. खरं तर आपण आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, परंतु आम्हाला यायला उशीर झाला आणि त्यामुळे तुम्हाला ताटकळत बसायला लागलं महिला भगिनींना. त्याबद्दल आपली खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खरं तर धन्यवाद देत असताना मी आपण जे मतरूपी आशीर्वाद दिलाय त्या ऋणात आम्ही नेहमीच राहू. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी जे काही कामं आपण सांगाल ती करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सुखदुःखात सदैव आपल्या सोबत राहू असा शब्द देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला म्हणजे मंगेश अण्णा काकडे, मला व संगीताताई वाघ यांना या ठिकाणी सत्कारासाठी पाचारण केलं, म्हणून मी प्रथमतः आपणा सर्वांचे आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. या ठिकाणी एक सांगतो की 2012 सालापासून अण्णा मला जर खरं उंचीवरून नेलं असेल ना, या वस्तीने नेले. म्हणजे अतिशय घट्ट नाळ. त्यांचा काही प्रॉब्लेम असू द्या, सचिनने मला सांगायचं, मी त्याचा पाठपुरावा करायचा. कुठलंही दादा तुम्ही मुंबईला असायचे, परंतु ही वस्तुस्थिती आहे की अतिशय अशी घट्ट नाळ या वस्तीची दुर्गुडपाटाची आणि माझी जमलेली आहे. ह्या वस्तीने त्याही वेळेस भरभरून मतदान मला दिलं होतं आणि ह्याही वेळेस मी खात्रीपूर्वक सांगतो का 100% मतदान ह्या वस्तीचं आपल्याला झालेलं आहे. हे का सांगायचं तर तेवढं प्रेम त्यांनी, तेवढं जीव आपल्याला लावला आहे, मला लावतायत, याच्यात वेगळं काही सांगायचं नाही. या ठिकाणी रस्त्याचा विषय आहे. दादांनी 1,22,00,000 रुपये या रस्त्याला दिले आहेत. उद्या परवा 2च दिवसात रस्त्याचं काम चालू होईल. 2 दिवसापूर्वी झालं असतं, परंतु थोड्या समस्या आल्या. जो ठेकेदार आहे सचिन गोलव, त्यांचा थोडासा अल्पशा मताने पराभव झाला. त्याच्यामुळे मीच त्यांना रिक्वेस्ट केली का थांबा काही दिवस, वस्तुस्थिती आहे. परंतु मी आता फोनच करणार आहे, उद्या परवाला काम चालू होईल. पुढील काम हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याला सुद्धा आपण लवकरच मंगेश अण्णांच्या माध्यमातून, शरदांच्या माध्यमातून किंवा आम्ही असू, हा रस्ता सुद्धा थोडा आहे 400-300 मीटरचा, हा सुद्धा कंप्लीट करायचा शब्द देतो. आणि भविष्य काळामध्ये वैयक्तिक लाभाच्या ज्या ज्या काही स्कीमा असतील, योजना असतील, त्या सर्व तुमच्यासाठीच करायचं आहे हा शब्द या ठिकाणी देतो. आणि आमचा सत्कार या ठिकाणी आपण केला, आमच्यावरती जे प्रेम दाखवलं याबद्दल मी पुन्हा आपलं एकदा
सर स्वागत करतो. उद्याच्या काळात मी आणि मंगेश अण्णा 24 तास तुमच्या सोबत असू ही ग्वाही या ठिकाणी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.